आजकाल सिलेबस खूप अवघड होत चालला, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य गायडन्स आणि कोचिंग क्लासची गरज आहे। म्हणूनच आज मी आलो इचलकरंजीतील 44 वर्षापासून पालक आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास म्हणजेच कोहिनूर क्लास यांच्याकडे। या ठिकाणी नर्सरी पासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते। अनुभवी शिक्षक आणि पर्सनल अटेन्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स, हेच आहे या क्लासचे वैशिष्ट्य। आणि इथे सध्या ऑफर्स देखील सुरू आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 16,000 ऐवजी फक्त 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांची फी 13,000 ऐवजी फक्त 9,000 ठेवण्यात आली आहे। आणि इतर सर्व वर्गावरही भरघोस अशी सवलत मिळणार आहे। चला तर आता ऐकूया या क्लास मधील विद्यार्थ्यांचे मत। या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते। इथं होणाऱ्या टेस्ट आपल्या मार्क्सचा ग्राफ वाढवण्यास मदत करतात। या क्लास जॉईन केल्यापासून माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस झाले आहे। या मुलांची तर ऍडमिशन पक्क झाले, मग तुम्ही कधी घेता? कोहिनूर क्लासेस, नदीवेस नाका, गाव भाग, इचलकरंजी। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला। आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी। चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी। इचलकरंजीत आत्महत्येस कारणीभूत दोघांविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मानसिक व शारीरिक छळासह अपमानास्पद वागणुकीला कंटाळून मारुती सदाशिव शेंडुरे राहणार गांधी विकासनगर कबनूर याने आत्महत्या केली आहे। त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी माया मारुती शेंडुरे राहणार गांधी विकासनगर कबनूर आणि उमेश हिरवे राहणार इचलकरंजी या दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सुनील अर्जुन नाईक वय 42 राहणार धान्य ओळ यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, 11 एप्रिल रोजी मारुती शेंडुरे याने पंचगंगा नदीत आत्महत्या केल्याची घटना घडली। तत्पूर्वी मारुती यांनी फिर्यादी मित्र सुनील नाईक याच्या घरी जाऊन माया व उमेश यांच्याकडून सतत छळ केला जात असून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे सांगितले आणि त्याच दिवशी आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्याने या संदर्भात लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली आहे। त्यानुसार नाईक यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।